सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं होतं. मुलगी घेऊन गेली असेल किंवा मुलीचा नवरा म्हणजे जावई घेऊन गेला असेल, मे बी कोणी होऊ शकतं. पण त्याच्यात महत्त्वाचा एक निकाल आलेला आहे की वडील मेल्याच्या नंतर किंवा आई मेल्याच्या नंतर त्यांचे मुलं जे म्हणजे ड्युटीवर असताना जे ज्यांची सरकारी ड्युटीवर असताना ज्यांची डेथ झालेली असते, तर त्यांच्यानंतर अणुकंपावर जी मुलं घेतली जातात, तर त्या मुलांमध्ये फक्त आजपर्यंत मुलग्यांना म्हणजे पोराला नोकऱ्या लावल्या जात होत्या. आणि का लावल्या जात होत्या तर मुलगी सासर घरी जाते आणि तिचं माहेरशी नातं तुटतं, काही संबंध राहत नाही आणि मुलगेच हे आईवडिलांना सांभाळतात, त्यांचे वारस हे मुलगेच असतात, असं त्याच्यातून सुरू होतं. आणि आतापर्यंत तेच झालेलं होतं. म्हणजे मुलीचा माहेरशी संबंध तुटतो आणि मुलगी वारस होऊ शकत नाही, त्याचा अर्थ असा होता. आणि म्हणून आजपर्यंत मुलग्यांनाच नोकऱ्या लागत होत्या आईवडिलांच्या डेथ नंतर अणुकंपाच्या ठिकाणी. सुप्रीम कोर्टाने आत्ता सांगितलंय की मुलींना बेवारस करता येणार नाही. मुलगीचं लग्न झालं म्हणून तिचे माहेरच्यांच्या सोबत संबंध तुटत नाहीत. तर आत्ताच बघितलं तर मुलीसुद्धा आईवडिलांना सांभाळतात. या कारणास्तव आत्ता अणुकंपावर मुलींना नोकऱ्या लागण्याचा मार्ग मोकळा केला. पण याच्यात माहिती आहे का, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पण फटकारले की राज्य सरकारनं त्यांची भूमिका मांडली की मुली सासर घरी जातात त्याच्यामुळे त्यांचा संबंध राहत नाही. ही भूमिका राज्य सरकारनं मांडली. म्हणजे राज्य सरकार इकडं काय म्हणतात ते नारीवंदन शक्तिवंदन बिल आणतंय आणि इकडं महिलांना कसा विरोध करते बघा. म्हणजे सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की हे समानतेच्या तत्वाच्या विरोधातली गोष्ट आहे, म्हणून राज्य सरकारला सुद्धा सुप्रीम कोर्टानं झापलंय, फटकारले. आणि आत्ता मुलींना आईवडिलांच्या जागेवर डेथ नंतर अणुकंपावर नोकरी लागण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. आता संपत्ती जिथून लाभ मिळतो अशा ठिकाणी महिलांचे हक्क सोड घेतले जातात. तसंच नोकरीच्या संदर्भात सुद्धा अणुकंपावर नोकरी लागताना त्यांचं तसं घेतलं जात होतं काही गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळे आता सुद्धा नोकरीच्या संदर्भात सुद्धा जसं शेतीच्या बाबतीत जर घेत होते हक्क सोड, तर नोकरीच्या बाबतीत सुद्धा घेतात का भाऊ मुलगे हे बघावं लागेल. पण आता मुलींना नोकरी लागण्याची शक्यता म्हणजे जास्त आता ही आहे, चान्सेस आहेत, म्हणजे आहेत. पण आता जावई किती मालामालन जावई किती सांभाळतात किंवा पगार काय गोष्टी होतात ते बघण्यासारखं आहे. पण सुप्रीम कोर्टानं आता सांगितलं की मुलगी ही लग्न झालं म्हणून बेवारस होऊ शकत नाही किंवा ती वारसातून बेदखल होऊ शकत नाही. अणुकंपावर तिलासुद्धा नोकरी लागण्याचे तेवढाच अधिकार आहे जेवढा मुलग्यांना आहे. व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.